चला तर मग आज एक इझी हेल्दी वेट गेनिंग रवा आणि बनाण्याचा हलवा बनवूयात। शक्यतो मी हे सकाळीच देते कारण पोट वगैरे साफ होते। तर 3 चमचे रवा घेतला, त्याला थोडस तूप टाकून भाजायला ठेवून दिलं। त्यात पण विनूची लुडबुड चाललेली, काहीच बनवून देत नव्हता मला। त्याला सकाळ सकाळी एवढी भूक लागलेली आहे आणि आता तर तो थोडा थोडा बोलायला शिकलाय। तर सकाळी उठल्यापासून तो झोपेपर्यंत त्याची बडबडच असते, पण काय बोलतो ते समजतच नाही। एवढा नाटकी झालाय ना, एक एक सेकंदाला त्याचा मूड चेंज होत असतो। मी त्याच्या उठायच्या आधीच मी नाश्ता बनवून ठेवणार होती, पण बाबाला एकदम गरम गरम असं लागतं खायला। आमची मस्ती तशीच चालू राहील। मग रवा भाजला की त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मी काजू बदामची पावडर करून ठेवलेली ती 1 चमचा टाकून घेतली आणि चांगलं शिजवून घेतलं आणि थोडीशी इलायची पावडर आणि एकदम थोडीशी साखर टाकून घेतली। साखरेच्या जागी तुम्ही गुड पावडर किंवा खजूर पण टाकू शकता, पण माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नव्हते म्हणून मी थोडीशी साखरच टाकून घेतली। इकडे मी 1 केळी घेतली, त्याला काटा चमच्याने मॅश केलं आणि त्यामध्ये ऍड केलं आणि अर्धा कप असं दूध टाकून दिलं आणि चांगलं 2 मिनिटं फक्त शिजवून घेतलं। लहान पोरं जर केळी खात नसतील ना, तर त्याला अशा पद्धतीने द्यायचं आणि केळी वेट गेनिंग साठी तर खूप छान आहे। सेम तो प्रसादाचा हलवा असतो ना, सेम तसा टेस्ट झालेला, त्याचा खूप छान लागत होता।